मुळशीचे एक वादळ अख्ख्या महाराष्ट्रभर थैमान घालते. मैदानात नुसता वावटळी सारखा धुरळा उडवते. फक्त त्याची एक झलक बघायला 900 किलोमीटरवरून लोक येतात. अहो, हिंद केसरी मैदान मारणं म्हणजे नुसता पोरखेळ करून टाकला होता त्यानं. हा आहे सुसगावकरांचा बकासूर. अहो, हा खोंड अवघ्या 5000 रुपयाला मागितला होता आणि जेव्हा मोठा झाला तेव्हा 3 कोटीला मागितला. पहिल्या वेळी मैदानात नेला तेव्हा माणसं म्हणली काय आणलंय असलं बुटकं. पण आता जर त्याला 2 दिवसाच्या गॅपनं पळवायला नाही नेलं तर गोठ्यात नुसता धिंगाणा घालतो. पण मालकाच्या मागं अगदी शेळीसारखा चालतो. आपला बैल बकासूरवर पळावा हे प्रत्येक बैल मालकाचं स्वप्न आहे. त्याच्या अंगावरचा गुलाल आपल्या कपाळावर जरी लावला तरी माणसं देवाचं दर्शन मिळालं म्हणून हरकून जातात. पण एक वेळ अशी आली होती की त्याच्या पोटातून तार आणि लोखंड निघालं होतं. बकासूर पळायला थोडा कमी आला होता, पण काही दिवसातच पुन्हा त्यानं पिकअप घेतला आणि मैदान मारू लागला. याच बकासूरचा सगळा कच्चा चिट्टा तुम्हाला मी सविस्तर सांगतो, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.